सर्व वाचनप्रेमी बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार. वाचू आनंदे 2026 या माझ्या अभियानांतर्गत नुकतंच पुस्तक क्रमांक 12 माझं वाचून झालं. त्या पुस्तकाबद्दलचा एक छोटासा संवाद मी आपल्या समोर या व्हिडिओच्या मार्फत साधतोय. पुस्तक क्रमांक 12 उचल्या, ज्याचे लेखक आहेत लक्ष्मण गायकवाड. साधारण 40 वर्षापूर्वी म्हणजे 1987 साली 15 ऑगस्ट 1987 रोजी या पुस्तकाचं प्रकाशन झालं. पहिली आवृत्ती आली. श्री विद्या प्रकाशनाने ती आवृत्ती प्रकाशित केली होती. या 40 वर्षात बऱ्याच लोकांनी आपल्यापैकी हे पुस्तक वाचलं असेल, काहींनी पुस्तकाबद्दल ऐकलं असेल. मी देखील बऱ्याच दिवसापासून या पुस्तकाबद्दल ऐकलेलं होतं. या पुस्तकासोबत उपरा लक्ष्मण माने यांचं पुस्तक असेल, कोल्हाट्याचं पोर किशोर शांताबाई काळे यांचं पुस्तक असेल, अशा वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून त्या लोकांचा जीवन प्रवास, विशेषतः सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित असणाऱ्या घटकांचे हे जीवन प्रवास या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतात. लक्ष्मण गायकवाड यांचा थोडक्यात परिचय या पुस्तकात दिलाय. सुरुवातीला मला तो आवर्जून आपल्याला थोडक्यात सांगावासा वाटेल. धनेगाव, लातूर येथे लक्ष्मण गायकवाड यांचा जन्म झालाय. त्यांनी एकंदरीत आयुष्यात जे भोगलं, जे सगळं जग पाहिलं, जगातल्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या, एकंदरीत त्यांचे जे जीवनाचे अनुभव आहेत ते यांनी या पुस्तकात मांडले. शोषित पीडित समाज घटकांमध्ये सामाजिक परिवर्तन करणारे विमुक्त भटक्या जमातीच्या लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी 1978 सालापासून लक्ष्मणजी गायकवाड हे कार्यरत आहेत. भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी असतील, व्ही.पी. सिंग असतील, पी.व्ही. नरसिंह राव असतील, या 3 पंतप्रधानांबरोबर चर्चा करण्याचं भाग्य यांना मिळालंय. बऱ्याच वेगवेगळ्या भाषांमध्ये या आत्मचरित्र पुस्तकाचं प्रकाशन झालंय. त्यात हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, उर्दू, फ्रेंच, बंगाली अशा भाषांमध्ये याचं प्रकाशन झालंय. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हे पुस्तक आहे. पुस्तक जेव्हा आपण वाचतो, बऱ्याच वेळेस क्षणभर थांबून आपण विचार करायला लागतो, एखाद्या माणसाचं जीणं असंही असू शकतं, हे खरंच माणसाचं जीणं असेल का, असेही प्रश्न पडतात. त्यांच्या बालपणातले सगळे अनुभव, त्यानंतर तरुणपणातले अनुभव, शिकण्यासाठीची असणारी त्यांची धडपड, कुटुंबात त्याला होणारा विरोध, ठामपणे त्यांच्या पाठीमागे शिकण्यासाठी उभा असणारा त्यांचा बाप, इतर नातेवाईकांकडून होणारी अवहेलना, एकंदरीत ज्या समाजात लक्ष्मण गायकवाड यांचा जन्म झाला तो समाज हा उपेक्षितच आहे. अजून सुद्धा बऱ्यापैकी उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे. त्यांच्या मागण्या चालल्या आहेत, त्यांच्या आंदोलनाच्या मार्फत असेल, वेगवेगळ्या यात्रांच्या मार्फत असेल, ते प्रयत्न करतायत. सुरुवातीचा बराचसा भाग हा त्यांनी त्यांच्याच भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या माध्यमातून आपल्याला त्या समाजाची, भाषेची पण ओळख, आपण जेव्हा एक एक प्रसंग वाचतो, मन हेलावून टाकणारे ते प्रसंग वाटतात. म्हणजे अक्षरशः घरात काही खायला नसताना कुठेतरी पंक्तीवर गावात जर कळलं की या ठिकाणी पंगत आहे, वेगवेगळ्या कारणांसाठी तिथे जाणं, तिथून त्या पंक्तीत बसलेल्या लोकांपासून कुठेतरी लांब कोपऱ्यात उभं राहणं, अगदी त्यांनी उष्ट फेकलेलं असेल ते जमा करणं, पंक्तीत गेल्यावर आपली ओळख न होऊ देणं, ती ओळख झाल्यावर होणारा त्रास, लोकांनी हाकलून दिलेलं असताना सुद्धा पुन्हा लागटसारखं पुन्हा तिथे जाणं, खूप कठीण प्रवास लक्ष्मण गायकवाड यांचा आहे. त्यांच्या कुटुंबात जवळपास सगळ्यांचीच ही चोरी करण्याची पार्श्वभूमी. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातले त्यांच्यासोबत लक्ष्मण कधी कधी जात असताना त्यांच्यावर ओढवलेले वेगवेगळे प्रसंग, पोलिसांनी दिलेला त्रास, प्रशासनाकडून होणारी अवहेलना, अशा सगळ्या गोष्टी अगदी मुक्त मनाने, स्वच्छ मनाने, पारदर्शीपणे लक्ष्मण गायकवाड यांनी या पुस्तकात कथन केले आहेत. एकदाची समज आल्यावर आपल्या समाजाप्रती असणारी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या समाजाचं भलं व्हावं, समाज पण या प्रवाहात यावा, यासाठी त्यांनी केलेले सगळे प्रयत्न, मग कधी गिरणी कामगार म्हणून केलेला संप असेल, कामगारांचं नेतृत्व असेल, कधीतरी अजून थोडंसं राजकारणात येण्याची उर्मी दाटून आली असेल किंवा कोणी त्यांना थोडंसं फुसलवलं असेल, तर तोही अनुभव त्यांनी घेऊन पाहिला आहे. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, त्याच्यातले अनुभव, असे सगळे अनुभव छानरित्या या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड यांनी मांडले आहेत. पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला निदान फक्त संवेदना जागृत न होता अशा लोकांसाठी आपण काही करू शकतो का, एक सामान्य नागरिक म्हणून, भारतीय नागरिक म्हणून ती पण भावना आपली निर्माण होणं गरजेचं आहे, व्हायला हवी अशी अपेक्षा आहे. आणि एकंदरीत
या सगळ्या भटक्या विमुक्त समाजाला समाजाच्या प्रवाहात, मग ते शैक्षणिक असेल, राजकीय असेल, इतर कुठल्या गोष्टी असतील, तर ते कसं सामावून घेता येईल या संदर्भात पण हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं. तर आपण प्रत्येकाने जरूर हे आत्मकथन वाचावं. पुस्तकाचं नाव उचल्या लक्ष्मण गायकवाड यांचं. जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन पुस्तकाच्या परिचयासाठी. तोपर्यंत नमस्कार.